गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अध्याय 12वा, श्रवण रहस्य, बहुलांचा उद्धार, भस्मासुर वध। श्री गणेशाय नमः। चारही वर्णाच्या, चारही आश्रमाच्या आणि सर्व अवस्थेतील स्त्री पुरुषांनी शिवकीर्तन करावे। ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो पतिताहूनही पतित होय। जो वस्त्रालंकारांनी कितीही नटला तरी व्यर्थच, असा मनुष्य जिवंत असला तरी प्रेतवत समजावा। त्याचे भोजन म्हणजे पशु होऊन गवत खाणे, त्याचे डोळे मोरपिसारासारखे व्यर्थ, त्याचे कान म्हणजे वारुळातील छिद्रे, त्याचे हात पाय म्हणजे झाडाच्या फांद्या, त्याचा देह व्यर्थ, जगणेही व्यर्थ, त्याची जन्नी अपत्यहीन समजावी। जो शिवभजन करत नाही तो जगाला काय, मेला काय सारखाच, तो सागरात बुडाला, आगीत भस्म झाला व सर्पदंशाने मेला, म्हणून काही फरक पडत नाही। शिवलीला ऐकण्याची गोडी कशी असावी? मुंगीला गुळ आवडतो तशी ती मेली तरी गुळाला सोडत नाही। शिवभजनाची प्रीती कशी असावी? माता पित्यांना आपल्या पुत्राबद्दल असते तशी चुकलेल्या पुत्राच्या आगमनाची शुभवार्ता समजतात ते जसे प्रेमाने धावत जातात, तसे शिवकीर्तन असेल तिथे आवडीने धावत जावे। शिवलीलाचे श्रवण म्हणजेच अमृतवाणीचं, त्या ऐकण्यासाठी हातातील सर्व कामे टाकून जावे। गावी गेलेल्या पतीचे पुष्कळ दिवसांनी खुशालीचे पत्र आले म्हणजे त्यातील मजकूर ऐकण्यासाठी पतिव्रता जशी आतुर होते तशीच आतुरता शिवकीर्तन ऐकताना असावी। निर्धनाला द्रव्यघट सापडला, जन्मांधाला दृष्टी आली वा तहानलेल्यास थंड पाणी प्यायला मिळाले तर त्याला जसा आनंद होतो तसा आनंद शिवकीर्तनात ऐकताना व्हावा। शिवकथा सांगणारे वक्ते गुरुसारखे असतात, ज्यांना शिवस्वरूप मानून वंदन करावे, त्याची आदराने पूजा करावी। शिवचरित्र कथा म्हणजे कामधेनूच्या छळातील अमृतमय दुग्धधारा, त्या कर्णद्वारे प्राशन कराव्यात। वक्तव्याचा मान ठेवावा, त्यांना भुलते सलते प्रश्न विचारून, पाखंडमते मांडून, वादविवाद करून आकारण त्रास देऊ नये। एखादी गोष्ट कळली नाही तर जिज्ञासापूर्तीसाठी पुन्हा विचारावी। ते जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐकावे। त्यांना जाणीवपूर्वक छळणे हा तर मोठा दोष आहे। तसे केल्याने मरणोत्तर पिशाची योनीत जावे लागते। मंदिरामध्ये देवमूर्ती आणि पुराणकथा सांगणारे पुराणिक यांच्याशिवाय अन्य कोणालाही नमस्कार करू नये। कथा श्रवण चालू असताना जो गर्वाने मध्येच उठून जातो तो अल्पायुष्य होतो, त्याला प्रपंचात अनेक संकटे भोगावी लागतात। कटकारस्थाने करणारा, कपटी, धूर्त, पापी, हृष्ट अशा मनुष्याला मुख्यश्रोता करू नये। श्रवण असतेने करावे। श्रवण करताना मनात कुतर्क आल्यास श्रवण व्यर्थ जाते। कथा निरूपण चालू असताना रसभंग करू नये, त्या दोषामुळे मरणोत्तर नरक यातना भोगावे लागतात। कथा चालू असताना अन्य काही बोलूच नये, मग एकाग्र करून ऐकावे, म्हणजेच श्रवणाचे उत्तम फल मिळते। वक्तव्याची पूजा करावी, वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा। त्यांना धन दिल्याने आपले धन वाढते, त्यांना रत्ने दिल्याने आपले डोळे तेजस्वी होतात, दृष्टीदोषादी विकार होत नाहीत। त्यांना अलंकार दिल्याने आपली प्रतिष्ठा वाढते, त्यांची षोडशोपचारे पूजा केल्याने शिवजी प्रसन्न होतात। आपण त्यांना जे अर्पण करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला अनेक पटीने परत मिळत असतात। त्यांना उद्धार हस्ते देणाऱ्या श्रोत्याला कधीही दरिद्र येत नाही, त्याला शिवपद प्राप्त होते। शिवकथा श्रवणाने तो निष्पाप होतो। कथा ऐकताना पागोटे घालून बसू नये। जे विडा चगळत कथा ऐकतात त्यांना यमदूत अनेक यातना देतात, असे व्यासांचे वचन आहे। कथा ऐकताना निद्रा येत असेल तर ती हर प्रयत्नाने आवरावी। कथा ऐकताना अंतःकरण सद्दित होऊन डोळ्यात पाणी आले तर झोप कशी येईल? एखादा मनुष्य आपली आयुष्यभराची कमाई चोरीला जाऊ नये म्हणून क्षणोक्षणी जागरूक असतो, कथा ऐकताना तशी जागरूकता हवी। निद्रा अनावर झाल्यास हात जोडून उभे राहावे व आशयाकडे लक्ष देऊन ऐकावे। मनामध्ये अहंता धरून वक्त्यापेक्षा उंच जागेवर बसू नये, त्या दोषामुळे कावळ्याचा जन्म येतो। जे विरासीन घालून श्रवणास बसतात त्यांना वृक्षाचा जन्म येतो। जे पाय पसरून श्रवणास बसतात त्यांना यमराज काठीने झोपडतात। जे विनंती करूनही ऐकत नाहीत, बळेच जेठा घालून बसतात, त्यांना यमदूत नरकात टाकतात। जे कथा कीर्तन ऐकताना झोपतात त्यांना अजगराचा जन्म येतो। जे पुराणिकांना नमस्कार केल्याशिवाय बसतात ते काळकाचे झाड होतात। जे कथा ऐकताना अन्य गोष्टी बोलतात ते बेडूक होतात। जे कथा ऐकताना प्रसंगाला अनुसरून आनंदाने टाळ्या वाजवत नाहीत ते प्रपंचात दुःखच भोगतात। जे शिवकीर्तनाला महत्त्व देत नाहीत ते कुत्र्याच्या जन्माला जातात। जे शिवकीर्तनाविषयी अद्भुत वचने बोलतात ते सरड्याच्या जन्माला जातात। जे शिवकीर्तन आदराने श्रवण करत नाहीत त्यांना डुकराचा जन्म मिळतो। जे शिवचरित्राची निंदा व टवाळी करतात ते लांडगे होतात। वक्त्यांना आसन देणारा शिवसान्निध्य प्राप्त करतो, त्यांना वस्त्रे देणाऱ्याच अन्नाची कमतरता पडत नाही। पुराण कथांचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य बांधते, मनात अनुताप होऊन ते शुद्ध होते। याविषयीची कथा एक सुताने शौनकादिकांना सांगितली, ते ऐका। बहुलाचा उद्धार।
सूत म्हणाले, श्रोते हो, दक्षिणेकडे बाष्कल नावाचे एक गलिच्छ गाव होते. तेथील सर्वच लोक अनाचारी, व्यभिचारी, नीतिमत्तेची चाड नसलेले व धर्मबाह्य आचरण करणारे होते. चोऱ्या करणे, चहाड्या करणे, दारू पिणे, वाटमाऱ्या करणे, दुराचार करणे, मातापित्यांचा द्रोह करणे हा तेथील नित्याचा व्यवहार होता. म्हणून ते सर्वच अपवित्र होते. जिथे जप, तप, अग्निहोत्र, वेदशास्त्री, पुराणे या गोष्टीच नव्हत्या, त्या गावात विदुर नावाचे एक कमलोलूप ब्राह्मण राहत असत. ते नेहमी वेश्यागमन करायचे. बहुला या त्यांच्या पत्नी त्याही व्यभिचारिणी होत्या. एके दिवशी त्या आपल्या जाराशी एकांतात रम्मान झाले असताना विदुराने त्यांना पकडले. जार पळून गेला. विदुराने त्यांना पुष्कळ मारले, लाथाबुक्क्यांनी कुदवले. तेव्हा त्या संतापल्या. नवऱ्याला म्हणाल्या, मला कशाला मारता? तुम्ही वेश्येकडे जाता, मग मी जारकर्म केले म्हणून काय बिघडले? ते म्हणाले, या जारकर्मातून तुम्ही बरेच धन मिळवले आहे, ते सर्व मला देऊन टाका, अन्यथा तुमची धडगत नाही. त्या म्हणाल्या, माझ्याकडे द्रव्यच नाही. मग तुम्हाला कुठून देऊ? ते ऐकताच त्यांचा पारा चढला. त्यांनी आणखी मारझोड केली. त्यांच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले, घरातले सर्व द्रव्ये घेतले आणि ती सर्व संपत्ती त्यांच्या आवडत्या वेश्याला दिली. ती संपत्ती तिने आपल्या प्रियकराला दिली. विदुर आणि बहुला यांचे जीवन पापकर्मे करण्यातच व्यतीत झाले. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूताने त्यांना कुंभीपाक नरकात घातले. तिथे त्यांचा अतोनात छळ केला. त्यानंतर त्यांना पिशाच योनीत टाकले. ते विंध्य पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये संचार करू लागले. विदुराचे विशाच रूप फारच भयंकर होते. त्यांचे अंग सेंदूर फासल्याप्रमाणे लाल होते. ते गलिच्छ तुष्पुष्टाने पार नासून गेले होते आणि त्यातून रक्त व पू वाहत असे. इथेही त्यांच्या यातनांना अंत नव्हता. त्यांना काटेरी वनात राहावे लागत होते. त्यांना खायला प्यायला मिळत नव्हते. ते तहान भुकेने व्याकुळ होऊन अरण्यातून ओरडत फिरायचे, अंगाला आळेपिळे द्यायचे व स्वतःला झाडाच्या फांदीवर उलटे टांगून घ्यायचे. अशा प्रकारे ते आपल्या पापकर्माची फळे भोगत होते. बहुला विधवेचे आयुष्य कुंठू लागले. त्यांना एक मुलगा होता, पण तो कोणापासून झाला हे त्यांनाच माहीत नव्हते. काही दिवस घरात राहिल्यावर त्या कंटाळल्या. पुढे शिवरात्रीचे पर्व चालू झाले. तेव्हा भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रास निघाले. त्याच्या हाती ध्वज आणि पताका होत्या. ते शिवनामाचा घोष करत होते आणि नानाविध वाद्याच्या गजात शिवजीचा जय जयकार करत व शिवलीलाचे गायन आनंदाने पुढे जात असे होते. त्या सज्जन यात्रेकरूंना पाहून बहुलांना प्रसन्नता वाटली. आपल्या मुलाला बरोबर घेऊन त्याही त्यांच्यात सामील झाल्या. मंडळी गोकर्ण क्षेत्रात आली. लोकांबरोबर त्यांनी स्नान केले, महाबळेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या पुराण ऐकण्यास बसल्या. त्या निरूपणात पुराणिक बुवा यमदूत जारकर्म करणाऱ्या स्त्रियांना नरकात टाकून किती भयंकर यातना देतात हे वर्णन करून सांगत होते. ते ऐकून त्या घाबरल्या व आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागल्या. बहुलांची अवस्था पाहून पुराणिकांना दया आली. त्यांनी त्यांची हस्त्याने विचारपूस केली. त्यांचे सांत्वन मृदू शब्द ऐकून त्यांना धीर आला. त्यांनी रडत रडत आपण केलेली सर्व पापकर्मे त्यांना कथन केली व म्हणाल्या, गुरुजी, अंतकाळी या दुष्कृत्याबद्दल यमदूत मला मारतील, त्यावेळी मला कोण सोडवणार? त्या यातना, ते दुःख मी कसे सहन करणार? ते माझ्या गळ्यात पाश घालून मला तापलेल्या शस्त्रांनी मारतील, माझी नाना प्रकारे विटंबना करतील, मला काटेरी वनातून हिंडवतील, मला बांधून नरकात उलटे टांगतील, मला तांब्याच्या तप्त भूमीवर लोळवतील, माझ्या पोटात तीक्ष्ण शस्त्रे खुपसतील, मला मिरच्यांची धुरी देतील, मला जमिनीत गाडून तापवलेले तीक्ष्ण बाण मारतील, मला सुळावर चढवतील, माझ्या पायामध्ये मोठाल्या शिळा बांधून भयंकर नरकात घालतील. त्यावेळी मी काय करू? सुटकेसाठी कोणाची प्रार्थना करू? या दुःखाच्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगाचा थरकाप होत आहे. आता मला झोप येणार नाही, अन्न पाणी गोड लागणार नाही. मी कोणाच्या आश्रयात जाऊ, कोणाचे पाय धरू? त्यांना रडू आवरेना. त्यांनी पुराणिकांना हात जोडले व म्हणाल्या, तुम्ही मला गुरुस्थानी आहात, मला मार्ग दाखवा, माझा उद्धार करा, मी तुम्हाला शरण आहे. ते पुराणिक ज्ञानी होते. त्यांनी बहुलांना नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. त्यांना शिवमंदिरात शिवलीला अमृत कथा सांगितली. तो सर्व ग्रंथ त्याने अत्यंत आदराने श्रवण केला. अन्य ग्रंथ ऐकले. या सत्संगतीने त्या विरक्त झाल्या. त्यांचा मोह गेला. चित्तातील द्वेग नष्ट झाला. नामस्मरण चालूच होते. त्यांच्या प्रभावाने त्यांची सर्व पापे, त्यांचे सर्व दोष जळून गेले. आरशातील धूळ नाहीशी झाली. लोखंडाला परिस्पर्श झाला. काष्ट अग्निरूप झाले. अवघड गंगेला मिळाले. शिवनामाने बहुलाचे कार्य झाले. जप करणे, ज्ञान होणे, मग समग्र ध्यान, मग शिवस्वरूपाचे श्रवण, त्यांचे चिंतन, अहोरात्र त्यांचा ध्यास, त्यांच्या प्राप्तीची तळमळ, साधना मार्गातील त्या चढत्या पायऱ्यांनी फलश्रुती म्हणजे साक्षात्कार. बहुला निर्दोष झाला. श्रवणभक्तीने पावन झाल्या. त्या अहोरात्र शिवकीर्तन करू लागल्या. मुक्त झाल्या. श्रवणभक्तीची थोरवी काय सांगावी? श्रवणाने महापातकी पावन होतात. श्रवणाने या जन्मात मुक्ती मिळते. तीर्थयात्रा नकोत, अपार कष्ट नकोत, बस एकाग्रतेने श्रवण करावे, त्यानेच जन्मात सार्थक होईल.
ज्याला सत्संग व श्रवण घडत नाही त्यानेच तीर्थयात्रा करावी, श्रवण आदराने करावे, त्यात अहंकाराचा लवलेश नको. मग यम नियमाती अष्टांग योग या व्रत जप तप असे कोणतेही सायस करावे लागत नाही. श्रवण हे चारही वर्णाश्रमाच्या लोकांना पावन करणारे आहे. श्रवणाने नवविधा भक्तीच हाती येते असो. बहुलांना सत्संगी आवडू लागली. गोकर्ण छत्री राहून त्या अखंड गुरुसेवा करू लागल्या. त्यांनी जटा वाढवल्या, वल्कले धारण केली, मृगाजी नेसू लागल्या. त्या नित्यनेमाने तीर्थस्नान करायच्या, सर्वांगी भस्म लावायच्या, रुद्राक्ष धारण करायच्या आणि महाबळेश्वराचे दर्शन घ्यायच्या. आप्तजन व घर परिवार या सर्व गोष्टीचा त्याग करून त्या गुरुसेवेत रमान झाल्या. या साधनेने त्यांची त्रिदेही बुद्धी झाली. भगवान शंकर त्यांच्या प्रसन्न झाले. त्यांनी दिव्य विमान पाठवून त्यांना शिवलोकी नेले. बहुला एवढ्या पपीने मग शिवकृपेने तरून गेल्या. त्यांना उत्तम गती मिळाली. ते पाहून 14 भुवनातील लोक थक्क झाले. शिवजी समोर गेल्यावर बहुलांनी त्यांची स्तुती केली. देवी भवानीची स्तुती केली. त्यामुळे त्यांचे प्रसन्न झाल्या. त्यांनी बहुलावर वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, माताजी, माझ्या पतींना अधोगती प्राप्त झाली असणार यात शंका नाही, पण सध्या ते कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत याविषयी मला काहीच माहिती नाही. म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की तुम्ही त्यांनाही पावन करा, त्यांचा उद्धार करा, त्यांना इथे घेऊन या. तेव्हा देवी पार्वतीने दिव्य दृष्टीने पाहिले असता त्यांना बहुलाचे पापी पती विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पिशाच होऊन रडत भटकत असलेले दिसले. त्या म्हणाल्या, बहुला, माझे पती विंध्याचलावर पिशाची योनीत भयंकर दुःख भोगत आहेत. या तुंबरांना बरोबर घेऊन त्यांच्याकडे जा, त्यांना शिवकथा ऐकवा, म्हणजे सर्व पाप जळून ते निष्पाप होतील. मग त्यांना इथे घेऊन या. जगदंबाच्या आज्ञेनुसार बहुला विंध्य पर्वतावर गेल्या. तिथे आपली पती पिशाच रूपाने नग्न हिंडत असलेले पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. तुंबरांनी त्यांना धरले, बलपूर्वक एका वृक्षाला बांधले. मग त्यांनी विना झंकारली आणि पिशाच झालेल्या विदुरासमोर शिवलीलाचे मधुर गायन करू लागले. त्या प्रभावाने विदुरांना पूर्वस्मृती झाली. ते मला सोडवा अशी विनंती करू लागले. तुंबरांनी त्यांना मुक्त करता त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, तुम्ही धन्य आहात, तुम्ही माझ्यासारख्या बापाला पावन केलेत, आपला उद्धार केला. म्हणून बहुलांची ही प्रशंसा केली. तुंबरांनी त्यांना नमःशिवाय या मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रजपाने त्यांचे स्वरूप पालटले, ते दिव्य रूप झाले. तेवढ्यात तिथे एक तेजस्वी विमान आले. त्यात बसून ते शिवलोकीत गेले. शिवगणांनी विदुरांना सन्मानाने शिवजी पुढे नेले. विदुरांनी बहुलांनी त्यांना वंदन केले. तेव्हा मिठाने पाण्यात विरघळावे, कापराने ज्योतीत वैलास जावे, नादाने नभात विलीन व्हावे, गंगेने सागरात समाविष्ट व्हावे. तशी ती उभयता शिवस्वरूपी एकरूप झाली. शिवमंत्र, शिवकथेचे श्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्ष धारण व भस्मलेपन यांनी आजपर्यंत किती जीवाचा उद्धार झाला हे सांगताच येत नाही. शिव महात्म्य असे आगात आहे. भस्मासुरवध बहुला आणि विदुर यांच्या उद्धाराची कथा ऐकून स्वतःला खूपच आनंद झाला. ते म्हणाले, सुतजी, भस्मातून भस्मासूर उत्पन्न झाला. परम कृपाळू शिवजीने त्यांना आपल्या सेवेची संधी दिली, पण त्याने त्यांच्याशीच द्रोह केला. कृपा करून ती कथा सांगा. सूत म्हणाले, भस्मासुराची कथा शिवपुराणात आहे, तीच तुम्हाला सांगतोय का. एकदा प्रदोष समय भगवान शंकर आपल्या अंगाला स्वहस्ते भस्म लावत होते. तेव्हा एक खडा लागला. तो त्यांनी बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवला. त्यातून अकस्मात एक असुर उत्पन्न झाला. त्याने त्यांचे भस्मासूर असे नामकरण केले. त्याने त्यांना वंदन केले व म्हणाला, शंभू महादेवा, मला काहीतरी सेवा सांगा. ते म्हणाले, ठीक आहे, तू मला दररोज यावेळी नवीन चित्ताभस्म आणून देण्याचे काम कर. शिवसेवेची संधी मिळाली म्हणून मला मोठे समाधान वाटले. तेव्हा नित्यनियमाने पृथ्वीवर हिंडून शिवभक्ताच्या चित्तेचे भस्म शिवजींना नेऊन देऊ लागला. शिव महात्म्य, या शिवजीबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच. त्यांना आपल्या भक्ताच्या चित्तेचे भस्म अतिशय प्रिय आहे. जे भक्त नित्यनियमाने लिंगार्चन करतात, शिवकीर्तन ऐकतात, सोमवार, शिवरात्री, व्रते करतात, त्यांच्या चित्ताभस्माचा ते आदराने स्वीकार करतात. जे भक्त अमित भावाने त्यांच्याशी एकरूप झालेले असतात, त्यांची मस्तके माळेत होऊन ते आवडीने आपल्या गळ्यात घालतात. स्मशानात वैराग्य प्रबळ होते म्हणून ते स्मशानातच राहणे पसंत करतात. लोक स्मशानातून घरी आले की त्यांच्या मनात तेवढ्यापुरते उपजलेले वैराग्य क्षणात नाहीसे होते. ते पुन्हा विषयामध्ये रममान होतात. आपल्या बाबतीत असे होऊ नये म्हणून ते उमावल्लभ नित्य स्मशानात बस्ती करतात. पंचमहाभूते, महातत्वे, पिंड व ब्राह्मण यांचे निरसन झाल्यावर जे उरते ते स्वात्मसुख निजानंद होय. हेच ब्रह्मानंदरूपी भस्म ते अंगाला लावतात. ते मूर्त आहेत, अमूर्त आहेत, वेदही आहेत. ते काम, क्रोधादी षडविकाररहित आहेत. प्रत्येक पदार्थाला असणे, जन्मणे, वाढणे, बदलणे, रास पावणे, मरणे ह्या 6 अवस्था विकार आहेत, पण त्यांना नाहीत. ते परब्रह्म आहेत, शाश्वत आहेत, निर्विकार आणि निर्विषय आहेत. ते यश, स्त्री, कीर्ती, औदार्य, वैराग्य व विज्ञान या 6 प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न आहेत. ते कर्तेपणा, नियंतेपणा, भोगतेपणा, वैभवयुक्त असणे, साक्षीपणा आणि सर्वज्ञता या 6 चिन्हांनी लक्षणांनी मंडित आहेत.
ते अत्यंत शुद्ध आहेत, परिपूर्ण आहेत, त्रिविध भेदाने रहित असे ते महाप्रभू मायारूपी चक्रात चालक आहेत, ते चैतन्य स्वरूप आहेत. निजभक्ताच्या रक्षणासाठी ते सगुण साकार होतात. असो भस्मासुराचे कपट, भस्मासुराची निर्मिती करून शिवजींनी त्यांना भस्म आणण्याचे काम सांगितले. ते काम तो चोख करू लागला, त्यामुळे तो त्यांना प्रिय झाला. पण त्यांची प्रसन्नता लाभल्यामुळे तो उन्मत्त झाला. मग त्यांच्या मनात गोब्राह्मणाचा व सज्जनांचा संहार करावा, स्वर्गलोकी जाऊन देवराज इंद्रांना जिंकावे, ब्रह्मा विष्णू महेश यांचे निर्दालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे, सर्वात प्रबळ असे असुराज्य स्थापन करून आपण तिथे अधिपती व्हावे. मग आपणच इंद्र, आपणच देवादिदेव, मग संपूर्ण विश्व आपल्यासमोर नतमस्तक होईल, आपली पूजा करेल, आपलेच गुणगान करेल, असे असुरी विचार येऊ लागले. भस्मासुर मनोराज्य रचत होता, पण हा बेत तडीच कसा न्यायचा म्हणून त्याने युक्तीनेच डाव टाकायचे ठरवले. तो कपट बुद्धी धरून शिवजीकडे गेला व म्हणाला, स्वामी, मला रोज पुष्कळच हिंडावे लागते. सध्या भूलोकी 4 लाख माणसे आहेत. मृत्यूचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे शुद्ध भस्म मिळत नाही. माझ्या नित्यनेमात खंड पडू नये म्हणून मी सतत प्रयत्न करत असतो, पण हे किती दिवस चालणार? ते म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे, यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तो म्हणाला, मार्ग आहे, आपल्या सेवेत अडथळा येऊ नये हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून अगदीच अडचण पडली तर मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो जळून त्याचे भस्म होईल, असा मला वर द्या. या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिंताभस्म मिळू शकेल. तेव्हा आपल्या सेवेबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून शिवजींना त्याला अपेक्षित वर देण्याचे ठरवले. तेव्हा पार्वती म्हणाला, नाथ, हे तुम्ही काय करता? याला अपेक्षित वर दिला तर हा असुर काय उच्छाद घालेल त्याची कल्पनाच करवत नाही. एखाद्याला बोंबा मारायची हौस आहे आणि फाल्गुन मासाला चोराला राजाने आग्राचे आमंत्रण दिले. व्यभिचारी मनुष्याला स्त्रीराज्याचे प्रभुत्व मिळाले. दारुड्याला शिंदीचे वन दाखवले, अर्थात आधीच मरकट, त्यात मद्य प्याला, त्यातच त्याला वृश्चिक दंश झाला आणि त्यावर त्यांच्या अंगात भूताने संचार केला तर काय अनर्थ होईल हे सांगता येत नाही. त्यावेळी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत षडानन, गजानन, वीरभद्र व नंदी या सर्वांनी तेच सांगितले. पण भस्मासुर आपला सेवक आहे, तो दिलेल्या वराचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असा विश्वास व्यक्त करून शिवजींनी त्याला अपेक्षित असलेला वर दिला. तो भयंकर वर मिळताच त्याला अत्यानंद झाला. प्राणी भयभीत झाले, देव संकटी पडले. शिवजीच्या वरप्रसादाने भस्मासुरला विवेक राहिला नाही. तो भूलोकी आला. तिथे गोब्राह्मण, संत, सज्जन, भक्तृत, ऋषीजन यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला. त्याने अनेक राजांना, त्यांच्या सेना व परिवारासह यमसदनी धाडले, भयंकर नरसंहार केला. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. त्यांच्या भीतीने सर्व लोक पर्वताच्या व गुहांच्या आश्रयास गेले. कोणीही बाहेर फिरकेना. बलाढ्य, महावीर, पराक्रमी योद्धे यांचेही त्यांच्यावर पुढे काही झाले ना. अशा प्रकारे नित्य भीषण संहार करून तो असुर शिवजींना चिताभस्म देण्याची सेवा विनम्रभावे करत होता. त्यामुळे कैलासनाथांना त्याच्या कारस्थानाचा जराही सुगावा लागला नाही. अशा प्रकारे पृथ्वीवर अतक माजल्यामुळे भस्मासुराने पुढील योजना आखली. आता देवासहित देवेंद्रांना ठार करावे, मग ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नष्ट करून त्रिभुवन सुंदर पर्वतीचे धरण करावे, असा भेद त्यांच्या मनात शिजू लागले. इकडे संत्रस्त्र ऋषी व प्रजाजन इंद्रदेवांना शरण गेले. त्यांच्याकडून भस्मासुराच्या अत्याचाराच्या कथा ऐकून तेही धास्तावले. त्या सर्वांना घेऊन ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्माजी त्यांच्यासह भगवान विष्णूकडे गेले. त्यांचे गाराणे ऐकून तेही चित्तामग्न झाले. शेवटी ते सर्वजण शिवजीकडे गेले. श्रीहरीने त्यांना सर्व हकीकत सांगितली व म्हणाले, सदाशिव तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने सर्वांना भस्म करून विश्वाचा अधिपती होण्यास ठरवले आहे. त्यामुळे आम्हाला ही जीविताची शाश्वती राहिलेली नाही. तो असुर तुमचाही घात करण्यास मागे पुढे पाहणार नाही. म्हणून देवी पार्वतींना सांभाळा. तो दुष्ट त्यांना पळवून नेण्याच्या विचारात आहे. त्यावर शिवजी हसून म्हणाले, भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे, म्हणून तुम्ही निश्चित होऊन स्वस्थानी जा. ते असे बोलत असताना तो असुर चित्ताभस्म होऊन घेऊन तिथे आकस्मिक प्रकट झाला. देव आणि ऋषी आपले घराने घेऊन इथे आले आहेत हे त्यांनी ओळखले. त्याने तुच्छने मान उडवली. मग म्हणाला, आज जे कोणी इथे आलेले आहेत त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहे. ते ऐकून शिवजी क्रोधाने म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराने तुझी बुद्धी फिरली आणि तू भीषण नरसंहार केला. अशा प्रकारे माझ्याशी प्रतारणा करताना तुला काहीच कसे वाटले नाही. भस्मासुरही संतापला, म्हणाला, वैषम्य कसले वाटायचे? मी तर तुम्हालाही सोडणार नाही. तुम्ही तुमच्या सुंदर पत्नी मला द्या, नाहीतर मी आता तुमचे भस्म करतो, असे काहीतरी होणार हे पार्वतींना माहीतच होते. त्या रागाने सदनात निघून गेला. तेव्हा त्यांना उद्देशून तो कुत्सितपणे म्हणाला, शिवजीच्या डोक्यावर हात ठेवून मी तुम्हाला पळवून नेतो की नाही ते पाहाच. शिवजीचे पलायन. त्यानुसार भस्मासुर शिवजीच्या दिशेने धावला. ते पाहून भयभीत झाले देवऋषी आणि प्रजाजनांनी तिथून पळ काढला. शिवही घोर अन्याकडे पळत सुटले. भस्मासुर त्यांचा पाठलाग करू लागला आणि अहो जोगी महाराज, पळताय कशाला? थांबा, मी तुमचा संहार करतो व तुमची राख माझ्या अंगाला फासतो, असे ओरडू लागला.
काय गमत आहे पहा. ज्याच्या वेदशास्त्रांना थांग लागत नाही, जे मायारूपी चक्राचे चालक आहेत, अगोचर आहेत, ब्रह्मादिक देव ज्याचे ध्यान करतात, सनकादिक ज्याची पूजा करतात, त्या सर्वेश्वरांना धरण्याची वार्ता तो मूढ असुर करत होता. त्याला ते सापडणार अशी खात्री व्हायची तेव्हा ते खूप दूर गेलेले असत. अशा प्रकारे भगवान शंकरांनी त्याला अनेक वर्षे झुलवले. त्यांना थांबण्यासाठी भस्मासूर त्यांची निंदा करायचा, अपशब्दाने त्यांची हेटाळणी करायचा, पण त्याकडे दुर्लक्ष करून धावतच होते. वेदांच्या तर्काची गती खुंटली, शास्त्रे खोकून शास्त्रज्ञ थकले, सर्वविद्या एकवटल्या तरी कोणालाही ज्याचे आकलन होत नाही ते कैलासनाथ किंवा प्रेमाने आपलेसे होतात आणि भक्तीला वश होऊन भाविकांच्या घरी उमेदवारी उमा देवीसह वास करतात. त्यांना तप बल विद्या धन यांच्या सामर्थ्याने धरू म्हणणारे महामूर्खच होत. त्यांनी कोट्यावधी जन्म घेतले तरी त्यांच्या पदरी निराशाच येणार. अहो थोरा मोठ्यांनाही ज्याची प्राप्ती होत नाही ते शंभू त्या उन्मत्त भस्मासुराला कसे बरे सापडणार. मोहिनी अवतार. त्या समय शिवप्रभूची अवस्था पाहून पार्वती चिंताग्रस्त झाल्या. त्यांनी आपल्या बंधूंना भगवान विष्णूंना साकडे घातले. त्याचा धावा करू लागल्या. म्हणाला, हे ब्रह्मदेवजनका, हे कमलनयना, कमलनाभा, कमलधारका, कमलप्रिया, हे असुरमर्दना, शेषयना, हे जगद्वंद्या, जगद्व्यापका, जगद्रक्षका, जगदोद्धारका, जलाब्धिशयना, जनार्दना, तुम्ही माझ्या पतीवरील संकटाचे निरसन करा, त्यांना भस्मासुरापासून सोडवा. तेव्हा आपल्या भगिनीची आर्तता जाणून श्रीहरीने आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले. त्यांनी निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराच्या मार्गात उभे राहिले. शिवजींनी तत्काळ एका वटवृक्षाचे रूप घेतले आणि मोहिनी रूप धारण केलेले विष्णू काय करतात ते कौतुकाने पाहू लागले. देवही उत्सुकतेने पाहू लागले. तेवढ्यात भस्मासूर झापा टाकत ते आला. मोहिनींना पाहून तो जागीच थबकला. त्या नितांत सुंदर नारीच्या नुसत्या दर्शनाने तो पुरता हरवून गेला. त्यांच्या मनात त्यांना प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली. तेव्हा मोहिनी त्याला दिसेल अशा रीतीने नृत्य करू लागल्या. त्यांचे लावण्य, त्यांच्या मनमोहक नृत्यमुद्रा, त्यांचे शृंगारिक नेत्रकटाक्ष हे सर्व पाहून तो असुर अगदी तन्मय होऊन गेला. त्यांना गाठून तो म्हणाला, हे सुंदरी देवी लक्ष्मी आणि पार्वतींनी लज्जित व्हावे असे तुमचे देखणे पण आहे. तुम्ही माझ्या मनाला अक्षरशः मोहित केले असून हा जीव तुमच्यावरून ओवाळून टाकावा असे वाटत आहे. माझा मनोरूप मग तुमच्या नेत्रकटाक्षाच्या बाणाने पार घायाळ झाला आहे. माझे चित्तरूपी मासा तुमच्या शृंगाराच्या जाळ्यात अगदी गुरफटून गेला आहे. तुम्ही मला वरमाला घाला, माझ्या स्वामिनी व्हा, मी निरंतर तुमचे दास्य करीन. त्यांची लंपटता त्यांच्या चेहरा स्पष्ट दिसत होते. तेव्हा हा असुर आपल्या कह्यात आला आहे हे लक्षात घेऊन मोहिनीने तत्काळ डाव टाकला. त्या म्हणाला, मी तुला नक्की वरीन, पण तत्पूर्वी मी काय सांगते हे लक्षपूर्वक ऐक. तो वटवृक्ष पाहिलास त्यात माझे आराध्य देव आहेत. त्यांना मी लग्नाआधी भावी पतीचं तुमच्या सन्मुख नृत्य व गायन करीन असा नवस केला आहे. म्हणून तूही माझ्याबरोबर त्यांच्यापुढे नृत्य गायन कर. मी जसे मुद्रा, अभिनय, हस्तसंकेत व पदन्यास करीन तसे तूही कर. त्यात जराही चूक होता कामा नये, कारण तसे झाले तर ते तुझ्यावर कोपतील. ते अतिशय कडक आहेत. ते प्रसन्न झाले तर सर्व प्रकारचे कल्याण करणारे व रागावले तर सर्व ब्रह्मांड जाळून टाकणारे आहेत. त्यांचे सामर्थ्य अगाध आहे. भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तुमच्या प्राप्तीसाठी तुम्ही सांगाल तसे नृत्य करीन. अशा प्रकारे भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने त्याला वटवृक्षापाशी आणले. तिथे आपल्या देवांना वंदन करून त्या नृत्य गायन करू लागल्या. त्यांचे गायन ऐकून गंधर्व किन्नर तल्लीन झाले. ब्रह्मजी आवक झाले. शेषाच्या मनात श्रवणाची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. त्यांचे नृत्य पाहून अष्टनायिका तटस्थ झाला. देव भ्रमर होऊन गुप्तरूपाने त्यांच्या भोवती कुंजराव करू लागले. मोहिनीच्या हव्यासाने भस्मासूर त्यांच्या समेत नृत्य करत होत्या. त्या जशा नृत्यमुद्रा करतील तशाच नृत्यमुद्रा करत होता. हळूहळू नृत्याने वेग घेतला. हावभाव आणि पदन्यासाची गती वाढली. दोघेही देहभान विसरून नृत्य करत होते आणि एका वेसावत क्षणी मोहिनीने करामत दाखवली. त्यांनी आपला हात आपल्याच मस्तकावर ठेवला. भस्मासुरानेही तसेच केले आणि व्हायचे तेच झाले. त्याला मिळालेले वरदान त्यांच्यासाठी शापरूप ठरले. त्रिभुवनाचा स्वामी होण्याचे स्वप्न पाहणार तो दुष्टात्मा क्षणातच जळून खाक झाला. मागे उरले फक्त मुठभर भस्म. कार्यसिद्धी झाली होती. मोहिनीचे रूप टाकून भगवान विष्णूंनी चतुर्भुज रूप धारण केले. वटवृक्ष अदृश्य होऊन त्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट झाले. हरिहरांची भेट झाली. त्या मंगलप्रसंगी देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. शिवजींनी मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली. त्याचे अमोघ वीर्य तेजस रसक्रीत होऊन भूमीवर पडले. त्याचे 8 भाग होऊन त्यात असित, अंगार, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण व संहार हे अष्टभैरव उत्पन्न झाले. हे भैरव शिवजीचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत. भस्मासुराचा वध झाल्याची वार्ता हा म्हणता त्रिभुवनात पसरली.
सर्वत्र आनंदी आनंद झाला. हरिहर कैलासावर आले. देवी पार्वतीने त्यांच्या प्रसन्न मुद्रेने स्वागत केले. त्यांना वंदन करून त्यांची पूजा केली व दोघांची नावे एकत्र गुंफून त्यांची स्तुती केली. त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. कवी श्रीधर म्हणतात, श्रोते हो, पुढील अध्याय अमृताहुनी गोड आहे. त्यांचे शिव पार्वतीचे लग्न तसेच वीरभद्राच्या व षडांनाच्या जन्माचे आख्यान आहे. श्री शिवलीला अमृत ग्रंथ म्हणजे सिंह पर्वस्त. त्या पर्वकाळी गंगा आणि गौतमी एकत्र येतात. तसे या 12व्या अध्यायात हरिहर भेटले आहेत. ही पर्वणी साधून भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या शब्दार्थरूपी पाण्यात स्नान करून पावन व्हावे. जे अक्षय आहे, अभंग आहेत, जे भेदाभेदच नाही, त्या ब्रह्मांडात प्रशांत शिवस्वरूपात श्रीधर स्वामी सुखावतो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात श्री शिवलीला अमृत हा महान ग्रंथ आहे. हा 12वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्यांचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 12वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण. नमस्तुते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.